प्रेज लॉर्ड. असं वचन आहे नीतिसूत्र 16 अध्याय. जीवन आणि वर्तणूक याशी संबंधित सूत्रे. मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जीवन उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्म्यात तळून पाहतो. आपली सर्व कार्य परमेश्वराला सोप, म्हणजे ते तुझ्या बेत शुद्ध जातील. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केलं आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गरिष्ठ मनुष्य परमेश्वराला वीट येतं, त्याला शिक्षा झाली असून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. दया व सत्य त्याच्या योग्याने पापाचे चालन होते. आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने मनुष्य दुष्कर्मापासून दूर राहतात. मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूशी त्याची समेट करावयास लावतो. अन्यायाने मिळवलेले मोठ्या मिळकतीहून न्यायाने कमविलेले थोडे बरे. मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण परमेश्वर त्याच्या पावलास योग्य मार्ग दाखवतो. राजाचे शब्द देववचन आहेत. न्याय करताना त्याचे मुख अन्याय करत नाही. खरी तागडी व खरी पारडी परमेश्वराची आहेत. पिशवीतील सर्व वजने तशीच आहेत. दुष्कर्म करणे राजास अमंगळ आहे, कारण आधी धर्माने स्थिर राहते. राजाचा संताप मृत्यूदयासारखा आहे. सुज्ञ मनुष्य त्याचे शमन करीतो. राजाच्या मुख त्याचे जीवन आहे, त्याच्या प्रसन्नता सरते पावसाची मेघासारखी आहे. ज्ञान प्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे. सुज्ञता संपादन करणे रव्यापेक्षा इष्ट आहे. दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळ असा धोपट मार्ग होय, आणि जो आपला मार्ग धरून राहतो तो आपले जीव राखितो. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपताशी मूळ होय. गरिष्ठाबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दिनाबरोबर नम्रचित्त असणे बरे. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याशी कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. जो मनाचा सुज्ञ त्याला असमजस म्हणतात, आणि मधुरवाणीने शिक्षणाचे संस्कार अधिक होतो. ज्याच्या ठायी सुज्ञता असते त्याला ती जीवनाच्या झऱ्याप्रमाणे होय, पण मूर्खाशी मूर्खता हीच त्याचे शासन होय. ज्ञानाच्या हृदयापासून त्याच्या मुखात शिक्षण मिळते, त्याच्या वाणीत ज्ञानाची थोर घालिते. ममतेची वचने मदाशय पोळ्यासारखी असतात, मनाला गोड व हाडाला आरोग्य देणारी आहेत. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपात फोडतात. मजुराची धुधा त्याच्या हातून मजुरी करवते, कारण त्याचे तोंड त्याला ती करावयास लावते. अधम कुयुक्ती करून काढितो, त्याच्या वाणीत अशी काय जडती आग असते. कुटील मनुष्य पसरतो, कानास लागणारा मोठ्या स्नेहात फूट पाडितो. उद्दाम मनुष्य आपल्या फेचराला फुटपाल देऊन कुमार्गास लावितो. कुटील कल्पना योजनेला जे डोळे बिस्कावतो तो ओठ चावितो, तो दुष्कर्म घडवून आणतो. पिकलेले काही शोभेच्या मुकुट होत, धर्ममार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकण्यापेक्षा श्रेष्ठ होय. पदरात शिट्ट्या टाकतात, पण त्याची सर्व योजना परमेश्वराकडून होते. जे तुम्हाला आशीर्वादित करो. हे नीतिसूत्र 16 अध्याय. आणखी समजण्यासाठी तुम्ही बायबल वाचा. आमेन.